टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये वापरला जाणारा फॅब्रिक ट्रॉली किंवा मटेरियल हँडलिंग ट्रॉली आहे. हा विशेषतः कापड एका प्रोसेसपासून दुसऱ्या प्रोसेसकडे नेण्यासाठी वापरतात. उपयोग: हा गाडा खालील कामांसाठी वापरतात. ग्रे फॅब्रिक किंवा फिनिश्ड फॅब्रिक एका विभागातून दुसऱ्याकडे नेण्यासाठी, डाईंग किंवा प्रोसेसिंग सेक्शनमध्ये कापड साठवण्यासाठी, वाइंडिंग किंवा प्लेटिंग मशीनजवळ रोल ठेवण्यासाठी, इन्स्पेक्शन किंवा चेकिंग नंतर कापड जमा करण्यासाठी, पॅकिंग सेक्शनमध्ये मटेरियल ट्रान्सफर करण्यासाठी. रचना: बॉडी जाड प्लास्टिक HDPE किंवा FRP, बाहेरचा फ्रेम मजबूत MS माइल्ड स्टील फ्रेम, चाके हेवी ड्यूटी कॅस्टर व्हील 360 डिग्री फिरणारी, क्षमतेनुसार 300 किलोग्रॅम ते 800 किलोग्रॅम पर्यंत वजन उचलू शकतो. फायदे: एका वेळी जास्त कापड नेऊ शकतो, कामगारांची मेहनत कमी होते, वेळ वाचतो, मटेरियल सुरक्षित राहते, प्रोसेसमध्ये गती येते. इंडस्ट्रीमध्ये वापर: गारमेंट फॅक्टरी, टेक्स्टाईल प्रोसेसिंग युनिट, निटिंग किंवा वीविंग युनिट, डाईंग अँड फिनिशिंग युनिट. देखभाल: चाके नियमित ग्रीस करणे, फ्रेमला गंज लागू नये म्हणून पेंटिंग, जास्त ओव्हरलोड टाळणे, तुटलेली व्हील किंवा फ्रेम लगेच दुरुस्त करणे. तुमच्या कामात जर तुम्ही टेक्स्टाईल किंवा फॅब्रिक लाईनमध्ये असाल तर हा गाडा प्रोडक्शन फ्लो व्यवस्थित ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो.